आईचं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. 10 मे मदर्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आईबद्दल व्यक्त झाले. तुला जपणारं आहे या मालिकेतील मीरा म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हात्रे सुद्धा आईबद्दल व्यक्त झाली. मालिकेत अथर्व आणि मीराचा घोडेस्वारी करतानाचा एक सीन होता. त्या सीन दरम्यान महिमाचा तोल गेला आणि ती घोड्यावरून खाली कोसळली. त्या अपघातामुळे महिमाच्या नाकाला खूप मोठी इजा झाली होती. तिला प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता, पण 15 दिवसातच तिने पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात केली होती. हे सगळं ती आईमुळेच करू शकली असं तिने सांगितलंय. महिमा म्हणाली, घोडेस्वारीचा सीन करताना अपघात होऊनही फक्त 15 दिवसात मी शूटिंग पुन्हा एकदा सुरू केलं होतं. हे धाडस मला आईकडूनच मिळालं. माझी आई फक्त गृहिणी नसून बाबांच्या व्यवसायात सुद्धा तिचा हातभार असतो. तिथेही सगळ्या जबाबदाऱ्या ती अगदी उत्तम सांभाळते. घर आणि बिझनेस याचा बॅलन्स कसा करायचा हे मला आईकडूनच शिकायला आवडेल. आधी ती शिक्षिका होती, पण संसारासाठी तिने सगळं बाजूला ठेवलं. पण आता बिझनेसमध्ये लक्ष देऊन तिने यश मिळवलंय याचा मला अभिमान वाटतो. महिमा लग्न झाल्यावर सर्वात जास्त काय मिस करणार आहे याबद्दलही म्हणाली. नुकताच माझा साखरपुडा झाला. लग्नानंतर घरच्या माणसांना आणि खास करून आईच्या हातच्या जेवणाला मी खूप मिस करेन. तरीही आयुष्यातील प्रत्येक संकटात आईने केलेलं मार्गदर्शन आणि तिने सांगितलेल्या ट्रिक्स माझ्यासोबत असतीलच, असं म्हणत महिमा व्यक्त झाली. महिमाने नुकतंच पालघरमध्ये तिचं लॅविश ड्रीम होम बांधलं. यावेळी कुटुंबाबद्दल बोलताना ती भावूक सुद्धा झाली. तेव्हा मला हे लागलं पण होतं. पुढच्या अर्ध्या तासात सगळी जण जॉबला होते. पुढच्या अर्ध्या तासात सगळे हे तिकडे रेडी होते. सो माझं झालं की ओके, हे सगळे आलेत, सो मी आता निवांत आहे. म्हणजे आपण कसं प्रेशराईज होतो ना, आपली माणसं बघितली की आपल्याला छान वाटतं. पुढच्या 10 मिनिटात ही होती, पुढच्या 20 मिनिटात जीजू होते आणि नंतर ध्रुव आणि बाबांना पालघरवरून यायला वेळ लागला थोडासा. पण आई बाबा लगेच निघून आले पालघरवरनं ठाण्याला. थोडासा फ्रिक्वेन्सी कमी आहे आणि बाय कार यायचं तर मग ट्रॅफिक अडकू वगैरे. पण ते जिथे होते तिथून डायरेक्ट निघाले, कोणाला काही न सांगता. सो ही अशी माणसं आहेत ज्यांना मी कधीही कॉल करू शकते, जी म्हणजे माझ्यासाठी सगळं आहे माझ्यासाठी. महिमाचा अभिनय क्षेत्रातला प्रवास खूप प्रेरणादायी आहे. तुम्हाला तिचं मीरा हे पात्र आवडतंय का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.